बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झालाय। वांद्रे पश्चिम येथील त्याच्या घरात घुसून एका दरोडेखोराने त्याच्यावर हल्ला केलाय। या हल्ल्यात तो जखमी झालाय। गुरुवारी मध्यरात्री 2:30 वाजताच्या सुमारास तो त्याच्या कुटुंबियासह घरात झोपला असताना ही घटना घडली आहे। सैफ अली खान व करीना कपूर खान यांच्या वांद्रेतील घरात दरोडेखोर शिरला होता। त्याने सैफवर चाकूने हल्ला केला। घरातील इतर सदस्य जागे झाल्यानंतर दरोडेखोर घटनास्थळावरून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले। सध्या पोलीस त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत। पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे। सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले। तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत। दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत त्याच्या मानेला व मणक्याला दुखापत झाली। गुरुवारी रात्री अभिनेता सैफ अली खानच्या घरात एक अज्ञात माणूस घुसला। त्याने त्याच्या मोलकरीणबरोबर वाद घातला। जेव्हा सैफने हस्तक्षेप करून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने सैफ अली खानवर हल्ला केलाय। या घटनेत तो जखमी झालाय। पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे। लीलावती हॉस्पिटलमधून सैफच्या प्रकृतीबद्दल माहिती देण्यात आली आहे। सैफवर त्याच्या घरात अज्ञात व्यक्तीने हल्ला केला। त्याला पहाटे 3:30 वाजता लीलावती रुग्णालयात आणण्यात आले। त्याला 6 जखमा झाल्या आहेत। त्यापैकी 2 जखमा खोल आहेत। एक जखम त्याच्या मणक्याजवळ झाली आहे। आम्ही त्याच्यावर शस्त्रक्रिया करत आहोत असे लीलावती रुग्णालयाचे सीईओ डॉक्टर नीरज उत्तमानी म्हणाले। न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि भूलतज्ञ निशा गांधी यांच्याकडून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत। शस्त्रक्रिया झाल्यानंतरच सैफच्या प्रकृतीबाबत जास्त माहिती देता येईल असेही डॉक्टर उत्तमानी यांनी सांगितले। शिवसत्ता टाइम्ससाठी शेखर म्हात्रे, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।